नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सर्वाधिक चर्चेत आला। तो म्हणजे शिवसेना आणि भाजपमधल्या वादामुळे मतदान संपायला काहीच तास शिल्लक राहिलेले असताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान लढा झाला। त्याचं घडलं असं की क्षुल्लक कारणावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला। पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि एकमेकांच्या अंगावर धावूनच गेले। कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले असून पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू झालेली होती। ही घटना घडली ही चुकीची आहे, मी मान्य करतो। पण तरी सुद्धा जर आम्ही एनसी केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणं ह्याच्यातनं होणार काही नाही। फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणं, एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे। तशी मी त्यांना समज, त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिलेली आहे। भाजपचे पदाधिकारी आहेत, यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांची चर्चा काय घडलं? नाही, भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली।